हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. राज्याच्या राजधानीत माया नावाची एक प्रभावशाली नेता म्हणून ओळखली जात होती. धीरगंभीर, आत्मविश्वासू आणि निर्णयक्षम. बाहेरच्या जगात तिची प्रतिमा मजबूत होती. पण त्या मजबूत कवचाखाली एक थकलेली मन दडलेलं होतं. सत्तेची आरोप, अफवा आणि राजकीय दबाव यांनी तिचा श्वास जड केला होता. एका संध्याकाळी एका सामाजिक प्रकल्पाच्या बैठकीत ती आदित्यला भेटली. आदित्य राजकारणाबाहेरचा प्रामाणिक संशोधक, शांत स्वभावाचा. बोलताना त्याच्या शब्दात कोणतीही हिशेब नव्हता, फक्त समजून घेण्याची ओढ होती. मायाला पहिल्यांदाच कुणीतरी ऐकलं असं जाणवलं. त्या रात्री घरी परतताना माया खिडकीतून शहराकडे पाहत राहिली. सत्ता आहे, पण शांतता नाही. ती मनात म्हणाली, आदित्यसोबतच्या भेटी वाढल्या, कॉफी, फाईल्सवर चर्चा, समाजासाठी काय करता येईल यावर विचार. या भेटीत कुठलीही गुप्त हेतू नव्हता, पण लोकांच्या नजरा कधीच थांबत नाहीत. अफवांनी डोकं वर काढलं. माया अस्वस्थ झाली. तिने स्पष्ट शब्दात आदित्यशी बोलायचं ठरवलं. आपण जे काही करतोय ते स्वच्छ आहे, पण माझ्या पदामुळे प्रत्येक गोष्ट वाकडी दिसते, ती म्हणाली. आदित्य शांतपणे उत्तरला, मला तुमचं पद नाही, तुमचं माणूसपण महत्त्वाचं वाटतं. त्या क्षणी माया पहिल्यांदाच हलकी झाली. कुठलाही व्यवहार, कुठलीही अट नाही, फक्त परस्पर आधार. जवळीक होती, पण मर्यादित. आकर्षण होतं, पण समजूतदारपणात. अफवांचा जोर वाढताच माया एका पत्रकार परिषदेत उभी राहिली. तिने स्पष्ट भूमिका मांडली. स्वतःचा सन्मान, कामाची पारदर्शकता आणि वैयक्तिक आयुष्याची मर्यादा. ती खंबीर होती. त्या रात्री तिने आदित्यला एकच संदेश पाठवला, मी आधी स्वतःशी प्रामाणिक राहणार, बाकी सर्व नंतर. आदित्यने उत्तर दिलं, तोच खरा मार्ग आहे. त्या शब्दात प्रेमाचं मोठं प्रदर्शन नव्हतं, पण विश्वास होता, आणि तोच सर्वात मौल्यवान. रात्री उशिरा कार्यालयात फक्त माया आणि आदित्य होते. पावसाचा मंद आवाज, काचांवर थेंबांची रेषा आणि खोलीत वाढलेली शांतता. मायेने फाईल बंद केली. आदित्यकडे पाहिलं. तो तिच्याकडे नाही, तिच्या डोळ्यात थकव्याकडे पाहत होता. तू कायम मजबूत दिसतेस, तो हळूच म्हणाला, पण आज थोडीशी सैल हो. त्या शब्दांनी माया थबकली. ती खुर्चीत मागे झुकली. तिच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा विरघळला. इथे कुणी मला माया म्हणून पाहतंय, पद म्हणून नाही. ती कुजबुजली. दोघांमधलं अंतर कमी झालं. हात हाताला लागला. जाणीवपूर्वक, सावकाश. श्वासांचा ताल जुळला. कुठलाही घाईचा क्षण नाही, फक्त ओढ, आधार आणि संमती. कॉरिडॉरमधील दिवे मंद झाले. माया उभी राहिली. आपण पुढे गेलो तर सगळं बदलेल, ती म्हणाली. आदित्य शांतपणे म्हणाला, मग आपण इथेच थांबूया, जिथे भावना जिंकतात. मायाच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. क्षणभर. तो क्षण बोल्ड होता, कारण तो संयमाचा होता. त्या जवळिकीने तिच्या अंगावर रोमांच उठले. हातांच्या उष्णतेत, नजरेच्या खोलपणात. आणि माया म्हणाली, आज जे मी तुमच्याबरोबर करत आहे ते मी कोणासोबतही केलं नाही, कारण आजपर्यंत माझ्या पदामुळे माझ्या जवळ कुणी आलेही नाही, आणि आज मला थांबू वाटत नाहीये. आज रात्र माझ्या आयुष्यातील खास रात्र होणार आहे, असं मला वाटतंय. मग आदित्य म्हणाला, ही रात्र माझ्यासाठी ही खूप खास आहे. आणि त्यांनी पहाटे 4 वाजेपर्यंत कार्यक्रम केले. सकाळी माया बाल्कनीत उभी होती. शहर जागं होत होतं. आदित्यचा संदेश आला, आजही तुझ्या बाजूने माया म्हणून. तिने फोन बाजूला ठेवला.
ती मजबूत होती, पण एकटी नव्हती. रोमांस आता गुप्त नव्हता, तो परिपक्व होता, बोल्ड, कारण तो स्वाभिमानासोबत उभा होता. संध्याकाळी माया एकटीच गाडीत बसली होती. शहराच्या दिव्यामध्ये तिचं प्रतिबिंब दिसत होतं. आज ती वेगळीच वाटत होती. कठोर नाही, थकलेली नाही, फक्त ओढीने भरलेली. आदित्यचा फोन आला. आज भेटशील? क्षणभर शांतता. मग ती म्हणाली, हो, पण प्रश्न विचारू नकोस. दोघं एका शांत कॅफेमध्ये भेटले. बोलणं कमी, नजरा जास्त. आदित्यने कप पुढे केला. बोट अलगद एकमेकांना स्पर्शून गेले. मायाच्या अंगात एक लहर उठली. तिने हात मागे घेतला नाही. ते हे थांबवणं कठीण होते. ती हळूच म्हणाली, मग थांबवू नकोस. समजून घेऊया. आदित्यचा आवाज खोल झाला. कॅप बंद होत आलं. बाहेर थंड वारा होता. माया थोडी थांबली. मग म्हणाली, आज माझ्या घरी ये, पण एकटीच. एकच अट आधार. आदित्यने मान हलवली. घरात मृद प्रकाश, शांत संगीत. माया खिडकीजवळ उभी. आदित्य तिच्या मागे. तो जवळ आला, पण स्पर्शाआधी थांबला. मी इथे आहे, तो म्हणाला. जर तुला चालत असेल तर. मायेने मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त आमंत्रण होतं. तिने स्वतःहून त्याचा हात धरला. तो क्षण बोल्ड होता, कारण नियंत्रण मायाकडे होतं. श्वास एकमेकांत मिसळले. कपाळ कपाळाला टेकले. होठ जवळ आले, पण थांबले. अजून एकदा कार्यक्रम चालू झाला. ती कुजबुजली, हळू. आजची रात्र आपलीच आहे. सकाळी सूर्यकिरण पडद्याआडून आत आले. माया स्वयंपाकघरात चहा करत होती. आदित्य बाल्कनीत उभा. पहिल्यांदाच तिच्या घरात, तिच्या जगात. काल रात्र वेगळी होती. तो म्हणाला, हो. माया हसली, कारण ती माझ्या अटीवर होती. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, माझ्यासाठी हे फक्त आकर्षण नाही, हा विश्वास आहे. आदित्य उतरला. मग आपण सावकाश पुढे जाऊया. त्या क्षणी माया समजले, खरं बोल्ड प्रेम शरीरापेक्षा आधी मन जिंकतं. माया त्या दिवशी पत्रकार परिषदेत उभी होती. कॅमेरे, प्रश्न, आवाज, सगळं नेहमीसारखंच. पण आज तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास होता. भीती नव्हती, लपवाछपवी नव्हती. माझ्यावर अनेक आरोप झाले, ती ठामपणे म्हणाली. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, माझं आयुष्य कोणाच्या सौद्याचा भाग नाही. मी जे निर्णय घेते ते स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या सन्मानाने. त्या क्षणी आदित्य मागच्या रांगेत उभा होता. कुठलाही हक्क गाजवणारा नाही, फक्त आधार देणारी उपस्थिती. माया आपल्या घराच्या बाल्कनीत उभी होती. शहर शांत होत चाललं होतं. आदित्य तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. आज तू खूप धाडसी होतीस, तो म्हणाला. माया हसली, थोडी थकलेली पण समाधानी. धाडस नाही, ती म्हणाली, मी फक्त स्वतःला विकलं नाही, कोणालाच नाही. ती त्याच्याकडे वळली. पहिल्यांदाच कुठलाही दबाव नव्हता. ती स्वतःहून जवळ आली. त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तो स्पर्श बोल्ड होता, कारण तो मुक्तीचा होता. कोणाचं काही सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी. सकाळी माया साध्या कपड्यात होती. ना पदाचा भार, ना अफवांची भीती. आदित्य चहा बनवत होता. पुढे काय? त्याने विचारलं. माया शांतपणे म्हणाली, मी माझं काम करेन, तू तुझं. आपण एकत्र असू, पण एकमेकांवर अवलंबून नाही. आदित्य हसला. हेच तर खरं प्रेम आहे. सत्ता मिळवता येते, पण स्वाभिमान आणि प्रेम, ते फक्त स्वतःला प्रामाणिक राहिल्यावरच मिळतं. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद. भेटूया अशाच अजून एक नवीन कथेमध्ये.